सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस गुरुवार आलेला आहे. आज सर्वांनी मंदिरात जाऊन देवांचं दर्शन घ्यायचं आहे. घराजवळ गणपती बाप्पांचं मंदिर असेल, देवी माऊलीचं मंदिर असेल, स्वामींचं, दत्तगुरु महाराजांचं, गजानन माऊलींचं, साई माऊलींचं जे पण मंदिर असेल, देव एकच आहे. पण दर्शन घेऊन आज वर्षाची सुरुवात करा. अगदी रात्रीपर्यंत जरी दर्शन झालं ना तुमचं, जा, पण मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे. मुलांना सुद्धा बरोबर घेऊन जा. स्वामींना, देवांना अर्पण करायला नैवेद्य बरोबर घेऊन जा. जे देवांना प्रिय असे पदार्थ बरोबर घेऊन जा. गणपती बाप्पांना मोदक, पेढे, लाडू असे नैवेद्य बरोबर घेऊन जा. स्वामींना जे पदार्थ आवडतात बरोबर घेऊन जा. तिथं गेल्यावर नैवेद्य दाखवा. नाहीच काही जमलं तर स्वामींचरणी आज गुरुवार आहे, एक नारळ आणि थोडीशी खडी साखर तिथं अर्पण करायची आहे. चरणाशी संकल्प करून घ्यायचा आहे. तुम्हाला या वर्षात काय संकल्प करायचा आहे ते बोलून घ्यायचं आहे. इच्छा बोलून घ्यायच्या आहे. समस्या सांगायची गरज नाही. माऊली आहे आपल्यापेक्षा, आपली जास्त काळजी आपल्या गुरु माऊलीला आहे. फक्त स्वामींना संकल्प करा की स्वामी, सुख असो दुःख असो तुम्ही आहात ना, मी सेवा फक्त सातत्याने करत राहील, बाकी तुम्हीच आहात, सर्व काही बघणारे तुम्हीच आहात. बस एवढा संकल्प करा. मुजरा करा. 2 मिनटं तिथं शांत बसा. एखादी माळ जपता आली तिथं जपा. नाही जमलं, गर्दी असेल आज मंदिरांमध्ये, घरी आपण आज दिवसभरात सेवा करायची आहे, पण मंदिरात सर्वांनी जरूर जा. मुलांकडून सुद्धा दर्शन करून घ्या, नतमस्तक करून घ्या. मुलांना सुद्धा मुजरा करायला लावा. जशी होईल तेवढी सेवा आज जरूर करायची आहे. पण आज मंदिरांची, कुठल्याही मंदिरात देव एकच आहे. सर्व ठिकाणी माय माऊली आपली एकच आहे. मग गणपती बाप्पांचं मंदिर असो किंवा स्वामी मंदिर असो, देवांच्या मंदिराची पायरी जरूर चढा. बघा, यशाच्या पायऱ्या आपण चढायला लागू. वर्षभर आपण यशस्वी राहू. म्हणून आज मंदिरांची पायरी जरूर चढा. नवीन वर्षाची सुरुवात आहे. देवांचं दर्शन करूनच आपल्याला वर्षाची सुरुवात करायची आहे आणि कामांना सुरुवात करायची आहे. तर आज सर्वांनी थोडी का होईना सेवा जरूर करा. 11 माळी जप झाला तुमच्याकडून तर जप करा. जिथं असाल तिथं नामस्मरण तर तुम्ही करू शकता. आपण सर्वांनी नामस्मरणात राहायचं आहे. झालंच तर श्री स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ झाला तर जरूर आज करा. नाहीतर नित्य सेवा जशी करतो 3 अध्याय रोज वाचतो ती जरी सेवा केली चालेल. 11 वेळा तारक मंत्र पठण करू शकता. पेलाभर पाणी घ्या, त्यावर हात ठेवा, तारक मंत्र अखंड पठण करा, बोला आणि ते तीर्थ सर्वांनी, घरातल्यांनी सर्वांनी प्यायचं आहे. थोडं घरात शिंपडून द्या. नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. जेवढी जमेल ना तेवढी सेवा जरूर करा. विजय ग्रंथाचं पारायण करता आलं गजानन माऊलींचं तर 1 ते 21 अध्याय विजय ग्रंथाचे पठण करा. किंवा श्री स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्याय तुम्ही पठण करू शकता. जेवढी सेवा होईल तेवढी करा. 3 अध्याय जरी पठण केले ना चालेल, पण आज सेवेला सुरुवात जरूर करायची आहे. आज जमलंच तर घरात साखर घेऊन या, तांदूळ घेऊन या, हळद, लवंग, दालचिनी, तुम्हाला ज्या वस्तू लागतात ना किराणा सामानात घरात, तर या वस्तू जरूर घेऊन या. मीठ थोडं का होईना खडं मीठ घेऊन या. त्याचबरोबर तुम्ही जेवणात वापरतात आपण ते मीठ घेऊन आला तुम्ही तरीही चालेल, पण या वस्तू जरूर घेऊन या. अखंड तांदूळ थोडे का होईना तांदूळ घेऊन या, गहू घेऊन या, गूळ घेऊन या, साखर घेऊन या. गाईचं तूप आणता आलं थोडं का होईना गाईचं तूप आणा. हळद आणा, लवंग, दालचिनी या वस्तू लक्ष्मीला आकर्षित करतात, म्हणून या वस्तू जरा का होईना घरात जरूर घेऊन या. त्याचबरोबर दूध घेऊन या, दही घेऊन या. थोडीशी तुरटी आणता आली तर एक 5-10 रुपयाची तुरटी घरात घेऊन यायची आहे. एखादा खडा आपला जो मुख्य दरवाजा असतो तिथं जरी एखाद्या मातीच्या वाटीत, मातीच्या पंतीत थोडा 1 तुरटीचा खडा, 2-4 कापराच्या वड्या, थोडंसं जाडं मीठ, 2 लवंग त्यावर, या 4 वस्तू आपल्या मुख्य येण्या जाण्याच्या दारात म्हणजे आतून घरात एखादी जागा असेल तुमच्या घरात तिथं ठेवून द्यायच्या आहे. किंवा एखाद्या कपड्यात बांधून तुम्ही घराला, मुख्य दाराला आतून बांधून जरी दिल्या ना, घराला वर्षभर कुणाची नजर लागणार नाही. म्हणून तुरटीसुद्धा आज जरूर महिलांनो घेऊन या. थोडी नक्की आणा.
आणि तुरटीचा हा उपाय जरूर करा. यामुळे आपल्या घराला किंवा आपल्या वास्तूला, लेकरा बाळांना कधीच नजरबाधा लागत नाही. आणि तुरटी गुरु ग्रह आणि शुक्र ग्रह आपला मजबूत करत असते. म्हणून दूध, दही, तुरटी, मीठ, साखर या वस्तू आज घरात जरूर घेऊन या. पण आज जर कोणी मागितल्या किंवा आता वर्षभरात कुणी या वस्तू मागितल्या आणि ऐन संध्याकाळी जर मागितल्या तर चुकून सुद्धा महिलांनो देऊ नका. घरातून दूध, दही, साखर, मीठ, तुरटी, हळद, लवंग या वस्तू चुकून सुद्धा कुणालाच देऊ नका. राग आला चालेल. शेजार धर्म आपण करत असतो इथं, म्हणजे आपण मागतो पण ते पण आपल्याकडं मागतात. गावाला अशा गोष्टी शहरात पण होतात. एकमेकांना आपण मदत करतो, पण ऐन संध्याकाळी तरी या वस्तू कुणालाच देऊ नये. आणि असा वर्षाचा पहिला दिवस असेल ना, तर अशा गोष्टी लागत असतील तर विकत आणा, पण कुणाकडं मागायची चूक करू नका. आणि आपण स्वतः तरी कुणाला देण्याची चूक अजिबात करू नका. एखादा नारळ आणता आला तुम्हाला महिलांनो, आज जरूर एक नारळ घेऊन यायचा आहे. श्रीफळ खूप शुभ ठरतं. 5 विड्याची पानं घेऊन या. एक श्रीफळ घेऊन या. उद्या पहिला शुक्रवार आहे, वर्षाचा पहिला शुक्रवार. आपल्या देवघरात मंगल कलश भरायचा आहे आपल्याला, म्हणून या वस्तू आज पहिल्याच दिवशी जरूर घेऊन या. नाही जमलं पण उद्या तरी नक्की घेऊन या. आणि देवघरात एक नवीन मंगल कलशाची स्थापना करायचा आहे. आधीचा मंगल कलश असेल त्यावरील नारळ तुम्ही विसर्जनात टाकलं तरीही चालेल. कोंब आलेला असेल एखाद्या कुंडीत लावून द्या. तडा वगैरे गेलेला असेल विसर्जनात टाका, कारण थंडी आहे. नारळांना तडे वगैरे जाऊ शकता. काही घाबरायची गरज नाही. नवीन नारळ बदलायचा आणि नवीन मंगल कलशाची स्थापना उद्या शुक्रवारी जरूर करा. म्हणून आज नवीन वर्षाचा पहिला दिवस, या शुभ वस्तू आपल्या घरात जरूर घेऊन या. पण चुकून सुद्धा या वस्तू आपल्या घरातून देण्याची चूक महिलांनो, दादांनो करू नका. आणि खास करून म्हणजे पैसे कुणालाच आज स्वतःच्या हाताने पैसे, लक्ष्मी घरातली देऊ नका. दिवसभर आज आणि उद्या शुक्रवार आहे आणि परवासुद्धा पौष पौर्णिमा आहे. या 2-3 दिवसात तरी घरातून पैसा कुणाला देऊ नका. कुणाला खूप गरज आहे औषध पाण्याची, मेडिकलची वगैरे, तर तुम्ही त्या वस्तू तुम्ही घेऊन देऊ शकता. मी म्हणत नाही कुणाला मदत करू नये, करा मदत, पण पैसे कुणाच्या हातात देऊ नका. आपली लक्ष्मी तो कसा वापरेल आपल्याला माहीत नाही, म्हणून आपला पैसा इतरांना देऊ नका. एकदा का लक्ष्मी गेली मग वर्षभर आपल्याला खूप भोग भोगावे लागतात. म्हणून चूक करू नका. आणि घेताना लोक गोड बोलतात पैसा घेताना, पण देताना मात्र तोंड वाकडं करतात. म्हणून पैसा देऊ नका. आणि वर्षाच्या पहिल्या दिवशी तर आपल्या घरातला पैसा कुणालाच देऊ नका. आज वर्षाचा पहिला दिवस आहे. विनाकारण त्रास देणारे व्यक्तीसुद्धा या जगात असतात. नकोसं करणारे व्यक्तीसुद्धा असतात. त्यांचा बंदोबस्त करायचा असेल महिलांनो, दादांनो, एक खूप साधा सोपा उपाय सांगत आहे. काही म्हणजे कुणाचं वाईट तर होणार नाही, पण शत्रुत्व नक्कीच मिटणारा हा उपाय आहे. तर काय करायचं आहे, आपल्याला लागणार आहे 7 लवंग. चांगल्या फुलाच्या, चांगल्या मोठ्या, चांगल्या जाड लवंग बघून घ्यायचे आहे. 7 लवंग घ्यायचे आहे. संध्याकाळी रात्रीच्या 10 वाजले तरीही हा उपाय तुम्ही करू शकता. आता फ्लॅटमध्ये राहतात, हा उपाय तुम्हाला बाहेर नाही करता आला तर तुम्ही घरात सुद्धा हा उपाय करू शकता. बाल्कनी असेल, खिडकी असेल, तिथं सुद्धा हा उपाय करू शकता. काय करायचं आहे, संध्याकाळी दिवे वगैरे लावून घ्यायचे. दिवा, अगरबत्ती, देवांना नमस्कार करायचा. मनातली इच्छा बोलायची आहे आणि 7 लवंग त्या हातात घ्यायचे आहे. तुम्हाला विनाकारण कुणी शत्रू त्रास देत असेल तर हा उपाय करा, नाहीतर कुणाला त्रास द्यायचा म्हणून हा उपाय चुकून सुद्धा करू नका, नाहीतर मग वाईट परिणाम तुम्हालाच भोगावे लागतील. तर विनाकारण खूप त्रास देत असतील, मग शेजारी पाजारी असतील, ऑफिसमध्ये असतील किंवा अजून कुठं तुम्हाला विनाकारण कोणी खूप खूप त्रास देत असेल तर 7 लवंग हातात घ्यायचे आहे. देवांसमोर बसा. 7 लवंग उजव्या हातात घ्यायचं. तुम्हाला जो व्यक्ती त्रास देत आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि देवांसमोरून उठायचं. संपूर्ण घरात फिरायचं. मनात तोच विचार करायचा आहे की ती व्यक्ती मला त्रास द्यायला नको, त्याचं शत्रुत्व नष्ट होऊन जाऊ दे, क्षणात नष्ट होऊन जाऊ दे. देवाला प्रार्थना करा. त्या 7 लवंग घेऊन घरभर फिरायचं. घराबाहेर एका मातीच्या पंतीत 2-4 कापराच्या वड्या जाळा चांगल्या.
त्या लवंग घेऊन तुम्हाला घराबाहेर जायचं आहे आणि त्या लवंगांवर फूक मारायची आहे. पण ह्या हेतूने फूक मारायची की आजपासून तो शत्रू नष्ट झालेला आहे, जळून खाक झालेला आहे. आपण म्हणत नाही की दुसऱ्यांचं वाईट व्हावं, पण तो शत्रू जर मुद्दाम त्रास देत असेल तर त्याच्यातलं शत्रुत्व हे नष्ट झालंच पाहिजे. मग त्या लवंगांवर तुम्हाला फुंकर मारायची आहे. जोरात फुंकर मारा आणि त्या लवंगा तुम्हाला कापरासोबत घराबाहेर जाळून टाकायचा आहे. दक्षिण दिशा असेल तर अतिशय उत्तम. दक्षिण दिशेकडं तोंड करून त्या लवंग जाळून टाका. घराबाहेर जागा नाही, तुम्ही घरात सुद्धा एखाद्या खिडकीत वगैरे मातीच्या पंतीत तुम्ही त्या लवंगा जाळू शकता. घराजवळ जर तो शत्रू राहत असेल तर त्या लवंगा जळल्यानंतर जी राख राहिलेली असेल, ज्या उरलेल्या लवंग असतील त्याच्या दारात जोरात जाऊन तुम्हाला फेकून यायचे आहे. आता शत्रू जवळ राहत नाही तर मग एखादं झाड असेल काटेरी वगैरे, त्या झाडाजवळ जरी तुम्ही त्या लवंगा ते उरलेलं साहित्य असेल फेकून या. त्या मातीच्या पंतीसह फेकून यायचे आहे. लगेच तुम्हाला अनुभव चांगला यायला लागेल. तो शत्रू असेल जरूर तुमच्या पुढं गुडघे टेकणारा हा उपाय आहे. जरूर करा. पहिला दिवस आहे आजचा.